नमस्कार मित्रांनो, जॉब अलर्ट आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे। आज आपण एका नवीन भरतीबाबत जाणून घेणार आहोत। मुंबई महानगरपालिकामध्ये गट क पदासाठी भरतीची जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे। एकूण 38 जागेसाठी भरती केली जाणार आहे। कोणत्याही शाखेचा पदवीधर उमेदवार ह्या पदासाठी अप्लाय करू शकतो। भरतीबाबत आपण सविस्तर जाणून घेऊया। बृहन्मुंबई महानगरपालिका मानव संसाधन विभाग जाहिरात दिलेली आहे त्यांनी। तर कुठलं पद असणार आहे आणि किती जागा आहे, काय शैक्षणिक पात्रता, त्याबद्दल सविस्तर बघूया। पदाचे नाव असणार आहे मानव संसाधन समन्वयक कनिष्ठ म्हणजे ह्युमन रिसोर्स कोऑर्डिनेटर ज्युनियर गट क पदासाठी भरती असणार आहे। ग्रुप सी रिक्रुटमेंट आहे। वेतन श्रेणी दिलेली आहे तुम्हाला S15 ची असणार आहे, जी 25,500 ते 81,100 दरम्यान असू शकते। एकूण जागा असणार आहे 38। रिझर्वेशन वाईज म्हणजे कॅटेगरी वाईज त्यांनी जागा दिलेल्या आहेत, तुम्ही डिटेल बघू शकतात। आता शैक्षणिक पात्रता काय असणार आहे, तर शैक्षणिक पात्रता दिलेली आहे मान्यता प्राप्त विद्यापीठाच्या कोणत्याही शाखेचा पदवीधर उमेदवार इथे प्रथम प्रयत्नात 45% गुणांसह उत्तीर्ण असणं आवश्यक आहे। म्हणजे तुम्हाला इथे ग्रॅज्युएशनला कमीत कमी 45% गुण असणं गरजेचं आहे आणि ग्रॅज्युएशन तुम्ही फर्स्ट अटेम्प्टमध्ये क्लिअर झालेलं असणं गरजेचं आहे। किंवा जर तुमच्याकडे पदवी नाही आहे तर उमेदवार मान्यता प्राप्त विद्यापीठाच्या अभियांत्रिकीमधील कोणत्याही शाखेतील पदविका म्हणजे डिप्लोमा, इंजिनिअरिंग डिप्लोमा परीक्षा प्रथम प्रयत्नात 45% गुणांसह उत्तीर्ण असणं आवश्यक आहे। जर तुमच्याकडे इंजिनिअरिंग डिप्लोमा असेल तरी तुम्ही ते अप्लाय करू शकतात। आता यासाठी एज लिमिट काय दिलेली आहे, तर कमीत कमी 18 वर्ष वय आणि मॅक्झिमम 38 वर्ष वय दिलेल्या उमेदवाराचं। मागासवर्गीय उमेदवारांना 5 वर्ष वयात सवलत देण्यात आलेली आहे। परीक्षा फी किती असणार आहे, जनरल ओबीसीसाठी 1000 रुपये परीक्षा फीस आहेत आणि मागासवर्गीय आणि इतर उमेदवारांना 900 रुपये परीक्षा शुल्क पे करायचं आहे। आता ऑनलाईन नोंदणी अर्ज ॲप्लिकेशन कधी चालू झालेलं आहे, तर ऑनलाईन अर्ज सादर करण्याचा कालावधी दिलेला आहे त्या लोकांनी 24 फेब्रुवारीपासून तुम्ही इथे अप्लाय करू शकता। तर शेवटची तारीख आहे 15 मार्च 2024 पण तुम्हाला इथे अप्लाय करायचं आहे। 24 फेब्रुवारी ते 15 मार्चच्या दरम्यान तुम्हाला इथे अप्लाय करायचं आहे। पेमेंट तुम्हाला ऑनलाईनच करायचं आहे। पेमेंट पे करण्याचा कालावधी पण 24 फेब्रुवारी ते 15 मार्चच्या दरम्यान असणार आहे। आता ॲप्लिकेशन कसं करायचं, तर ॲप्लिकेशन तुम्हाला ऑनलाईनच ॲप्लिकेशन करायचं आहे। त्यांच्या वेबसाईटवरती जाऊन ॲप्लिकेशन करायचं आहे। वेबसाईट्स आणि ॲडव्हर्टायझिंगची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे, तुम्ही जाऊन डिटेल ॲडव्हर्टायझिंग चेक करू शकतात आणि अप्लाय करू शकतात। धन्यवाद मित्रांनो।